मात्र एक पुण्यातून मोठी बातमी समोर येते। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय। मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आलेली आहे। जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे। तर सुरुवातीला पुण्यातून मोठी बातमी। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय। मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आलेली आहे। जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे। तर अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आला असल्याचं कळतंय। मुद्रांक शुल्काची 21 कोटींची नोटीस अमान्य असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, काल जिल्हा निबंधकांसमोर सुनावणी जी आहे ती झाली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी संदर्भात मुद्रांक शुल्क विभागाने जी नोटीस अमेडिया LLP ला दिलेली होती, ज्याच्यामध्ये हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी जो दस्त नोंदणी करण्यात आलेला आहे त्याची स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपये ही अमेडियाने भरलेली नाही आणि ती तातडीने भरावी अशा स्वरूपाची नोटीस जी आहे ती नोटीस अमेडियाला देण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करायचा असं पत्र अमेडियाकडून जिल्हा निबंधकांना देण्यात आलेलं होतं, ज्याची आणखी पुन्हा हा व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं त्यांना कळवण्यात आलेलं होतं। या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू होती जिल्हा निबंधकांच्या समोर। 2 वेळा या संदर्भात अमेडियाला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांनी मुदतवाढ मागितलेली होती वकिलामार्फत। अखेर काल पुन्हा अमेडियाच्या वतीनं वकील प्रणव पाटील यांनी त्यांचं लेखी म्हणणं जे आहे ते जिल्हा निबंधकांच्या समितीसमोर सादर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं ज्या 21 कोटी रुपयाची मुद्रांक शुल्क म्हणून नोटीस जिल्हा निबंधक कार्यालयाने त्यांना दिली आहे ती नोटीस त्यांना अमान्य आहे। याचं कायदेशीर कारण किंवा त्यांनी युक्तिवाद असा दिलाय की जी मुद्रांक शुल्क माफी त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ऍक्टच्या अंतर्गत, IT इंडस्ट्री ऍक्टच्या अंतर्गत ती योग्य आहे आणि त्यांनी असा दावा केलाय की ही नोटीसच त्यांना अमान्य आहे, ही नोटीस लागू होत नाही। मुळात आता या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा अंतिम अधिकार जो आहे तो मुद्रांक शुल्क विभागाला आहे आणि या सगळ्या मुद्रांक शुल्क नोंदणी कायद्यानुसार या अशा पद्धतीनं कुठलंही शुल्क जे आहे ते माफ करता येत नाही। कुठलीही सुनावणी जरी झाली तरी त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्क विभाग ही सुनावणी जी आहे ती माफ करू शकत नाही, ती करण्यासाठी न्यायालयामध्ये जावं लागतं। त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे, येत्या आठवड्याभरामध्ये या सगळ्या प्रक्रियेवरती निर्णय होईल। मुद्रांक शुल्क विभाग पुन्हा अमेडियाला हे जे 21 कोटी रुपये आहेत त्यांनी कितीही अमान्य जरी केलेलं असलं तरी कायद्यानुसार ते पैसे त्यांना भरावे लागतील असं स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या या सुनावणीमध्ये देईल हे नक्की आहे। अजून कागदोपत्री ही कारवाई जी आहे ती पूर्ण व्हायला साधारण 8 दिवस लागतील असं नोंदणी विभागाचे मुद्रांक शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सांगतायत। मात्र कायदेशीर दृष्ट्या अमेडियाला यातून कुठलीही सूट मिळणं हे जवळपास दुरापास्त आहे असं सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे। ठीक, वैभव अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एक मोठी बातमी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। सर्वांना समान कायदा करा, 1963च्या जुन्या कायद्यात आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्यात आल्यात। मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्यांना सर्व नियम लागू आहेत, मात्र मार्केटच्या बाहेर व्यापार करणाऱ्यांना कोणताही नियम लागू नाही। राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व संपवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। तर राज्यातल्या आज बाजार समित्या बंद आहेत। कायदा बदलण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय। प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वांना समान कायदा करा आणि 1963च्या जुन्या कायद्यात आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे आणि या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्यांना सर्व नियम लागू आहेत, मात्र मार्केटच्या बाहेर व्यापार करणाऱ्यांना कोणताही नियम लागू नाही। राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व संपवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप व्यापाऱ्यांनी केलेला आहे। प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष सरकार करत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। कायद्यात त्वरित बदल करा अशी मागणी लावून धरत
आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्यात आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, व्यापारी आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। कायद्यात त्वरित बदल करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे। काय अपडेट? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत जात नाहीये। आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। नितीन, संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। व्यापाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय, काय व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे? निश्चितच आपण जर बघतोय तर जळगाव जिल्ह्यामधील सर्वात मोठी मानली जाणारी जळगावची कृषी उत्पन्न बाजार समिती आज संपूर्णतः बंद आहे। त्याचसोबत कोट्यावधी रुपयाची जे उलाढाल होते त्या जळगाव शहरातला ज्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी दाना बाजार म्हणून प्रसिद्ध आहे तो दाना बाजार देखील आज व्यापाऱ्यांच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। कायद्यात बदल करण्याची व्यापाऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे, असं विविध मागण्या त्यांच्यावाल्या आहे। त्यामुळे त्यांनी आजचा हा जो बंद आहे तो यशस्वीरित्या पार पाडतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण जळगावच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये आहोत। आपण आपल्या डाव्या बाजूला बघू शकतो हे व्हिज्युअल की संपूर्ण ज्या ठिकाणी सकाळच्या सुमारात मोठे वाहनं या ठिकाणी माल खरेदी करताना माल उतरवताना दिसत असतात, मात्र आज सकाळपासून जर आपण चित्र बघतोय तर या सकाळचं चित्र कुठे वेगळंच पाहायला मिळतं आहे। बाजार समितीचा हा एक दिवसाचा जो बंद आहे तो जळगाव शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल तो यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला दिसतोय। एकीकडे दाना बाजार जो आहे जळगाव शहराचा, त्या दाना बाजारामधून संपूर्णतः माल किराणा दुकान असेल किंवा इतर बाजार समित्यांमध्ये तो माल जात असतो, मात्र असं असलं तरी आज तो संपूर्णतः बंद असल्यामुळे व्यापारी वर्गांचा हा जो बंद आहे तो यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला दिसतोय। कुठेतरी राज्य सरकारने त्यांच्या या संपूर्ण ज्या मागण्या आहे, जो कायद्यात बदल करण्याच्या मागण्या आहे, ज्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत, त्या संपूर्ण मागण्या पूर्ण कराव्या अशी ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या, अन्यथा हा जो बंद आहे तो अजून पुढे ढकलला जाईल आणि याचं फार मोठं नुकसान शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल किंवा सामान्य जनता असेल, या संपूर्ण सर्वांनाच या बंदचा नक्कीच या ठिकाणी नुकसान होणार आहे। कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी रोजची जे उलाढाल होते, मात्र ती उलाढाल आज कुठेतरी या ठिकाणी ठप्प होईल। त्यामुळे राज्य सरकारने यांच्या मागण्या मान्य कराव्या अशीच मागणी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। ठीक आहे नितीन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।